नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमधून स्वागत आहे. आज आपण स्प्रिंग रोल बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं एक डबा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच डब्यानं एक डबा आपण मैद्याचं पीठ पण घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 ते सव्वा पळी तेल टाकायचं आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं आपण याला मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक जी सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आपल्याला. जास्तही घट्ट नाही, ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे. आता यासाठी जे फिलिंग लागतं, भाजी लागते, त्याची आपण तयारी करू. तर इथं आपण एक पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये 1 ते सव्वा पळी तेल टाकायचं. तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरची आणि अद्रक, आलं हे टाकून घ्यायचे. 1 मिरची घेतलेली. आता याला थोडं फ्राय होऊन द्यायचं. त्याचं कच्चेपण कमी झालं पाहिजे. व्यवस्थित मिरची आणि अद्रक फ्राय झालं की याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेल्या भाज्या आहेत, काही शिमला मिरची, पत्तागोबी आहे आणि गाजर आहे. तर हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. याच्यामध्ये पनीर पण तुम्ही वापरू शकता. पनीरही छान लागतं याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्ही बीट टाकू शकता. फ्लावर तुम्ही खिसून टाकू शकता. तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आता इथं आपल्या भाज्या आपण व्यवस्थित फ्राय केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी एक वेगळी टेस्ट असावी, चायनीज टेस्ट यावी म्हणून याच्यामध्ये थोडा सोया सॉस, एक चमचा सोया सॉस, थोडा विनेगर अर्धा चमचा, आणि इथं मी टोमॅटो केचप घेतलेला आहे थोडासा. त्याच्यामुळं काय तर जो सोया सॉस आहे आणि विनेगर आहे त्याचा थोडा टेस्ट आहे तो बॅलन्स होईल. त्याच्यामध्ये तुम्ही रेड चिली सॉस पण टाकू शकता. त्यात मी थोडासा टोमॅटो सॉस घेतलेला आहे. त्यामुळे थोडासा गोडवा भाजीला येईल. भाजी थोडीशी गोड लागेल. तुम्हाला जर हे आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तिथं आपली भाजी रेडी आहे. आता याची जी सीट आहेत ते आपण बनवायला घेतो. तर आपण एक गोळा घेतलेला, त्याची अशी एक चपाती पण लाटून घ्यायची. तेल लाटली की याला व्यवस्थित तेल लावायचं सगळ्या साईडनं. थोडासा मैदा याच्यावर स्प्रिंकल करायचा. आता ही चपाती साईडला ठेवायची. परत आपण एक दुसरा गोळा घ्यायचा, त्याची तशीच चपाती आपण लाटून घ्यायची. त्याला पण आपण थोडंसं तेल आणि मैदा लावायचा. तेल व्यवस्थित लावायचं म्हणजे आपल्या सीट परत व्यवस्थित वेगवेगळ्या होतात. आता इथं तिसरा गोळा घेतो मी. 3 गोळे एकत्र घेऊन त्याच्या सीट बनवणार आहे. तुम्ही 4-5 घेऊ शकता एकत्र. इथे तिसरी चपाती घेतली. त्याच्यावर त्या 2 चपाती ज्या आपण बनवलेल्या त्या आपण ह्याच्यावर ठेवून घ्यायच्या. थोडासा वरून मैदा टाकायचा आणि याला व्यवस्थित लाटून घ्यायचं. जेवढं तुम्हाला पातळ करता येईल तेवढं पातळ हे लाटून घ्यायचं. आणि तवा आपला गरम आहे तर तव्यावर ही जी चपाती आहे हे आपण टाकायची. ह्याच्यामध्ये 3 सीट बनतील कारण 3 गोळे घेतलेले. आता याला 2 मिनटंच आपण भाजून घ्यायचं आहे. हे सीट बनवायला जास्त वेळ लागत नाही. याला आपल्याला इथं पूर्ण भाजायचं नाही आहे. 2 मिनटं फक्त गरम करून घ्यायचे म्हणजे आपल्या सीट वेगवेगळ्या होतील आणि ते एकमेकाला चिपकणार नाहीत. तिथं आपली चपाती भाजून रेडी आहे. चला आपण याच्यात सीट वेगवेगळ्या करू. हे पण तुम्ही बघू शकता. गरम गरममध्येच हे वेगळ्या करायच्या. खूप छान बनतात त्या.
आता हे किती पातळ आहे ते मी तुम्हाला दाखवतो. एवढ्या ट्रान्सपरंट झालेले आहेत की आरामात आपला हात दिसतो याच्यामध्ये. एवढ्या ट्रान्सपरंट. तुम्हाला अजून जर ट्रान्सपरंट करायचे असतील तर तुम्ही अजून याला लाटू शकता पातळ. तर आपलं बघा हे जाड पण नाही आहे. तर चला आता आपण याचे स्प्रिंग रोल बनवायला घेऊ. इथं शीट घेतलेली आपण, तर त्याच्यावर जे आपण भाजीचं मिश्रण बनवलेलं त्याच्यामध्ये मी चीजच्या 2 क्यूब्स पण खिसून टाकलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी जास्त घेऊ शकता. त्याचं रोल करायचं, नंतर दोन्ही साईडने त्याला लॉक करायचं, परत एकदा रोल करायचं आणि इथं 2-3 चमचे मैदा घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवलेली आपल्याला हे सील करायचं आहे. तर सील करण्यासाठी मैद्याची पेस्ट लावायची. 2 चमचे मैदा घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि घट्टसर अशी त्याची पेस्ट बनवायची. ते आपला स्प्रिंग रोल रेडी आहे. असे सगळे बनवून घेऊ. चला आता हे तळायला घेऊ आपण. तर इथं आपण कढई घेतलेली, कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बनवलेले स्प्रिंग रोल सोडू. एका वेळी 2-3 जसे बसतील तसे याच्यामध्ये स्प्रिंग रोल सोडायचे. याला मीडियम टू हाय फ्लेमवर आपण फ्राय करून घ्यायचे. जास्तही हाय ठेवायचे नाही. खूप छान बनतात, मस्त लागतात, टेस्टी लागतात. आता याच्यामध्ये जे फिलिंग आहे ते तुम्ही जसं तुम्हाला आवडेल तसं वेगवेगळं तुम्ही बनवू शकता. आणि ह्याच्या सीट बनवलेल्या आहेत स्प्रिंग रोलसाठी. याच्यापासून तुम्ही समोसे पण बनवू शकता, तेही खूप छान होतात. समोसे तुम्हाला जे आवडतील तसे समोसे तुम्ही बनवू शकता. सीट आपली कॉमन राहणार, त्याच्यामध्ये जे फिलिंग आहे ते वेगवेगळं तुम्ही भरून हे स्प्रिंग रोल बनवू शकता. इथे पाहू शकता आपले स्प्रिंग रोल छान फ्राय व्हायला लागलेले. खूप मस्त होतात, कडक होतात. हे गरम गरम खाण्यासाठी खूप छान लागतात. तिथं आपले स्प्रिंग रोल चांगले फ्राय झालेले. 2 ते 3 मिनटं लागतात फ्राय व्हायला. ते तुम्ही बघू शकता आपले स्प्रिंग रोल आता आपण काढून घेऊ. खूप मस्त फ्राय झालेले, एकदम कडक झालेत. असेच आपण सगळे रोल आपण फ्राय करून घ्यायचे. याच्यामध्ये स्प्रिंग रोलमध्ये मेन काम जे आहे ते आहे सीट बनवायचं, आणि ते जास्त अवघड नाही आहे. तुम्ही फक्त मैद्याच्या पण सीट बनवू शकता. पण मैदा आणि गव्हाचं पीठ जर मिक्स असेल तर ते थोडी हेल्दी असे स्प्रिंग रोल आपण खाऊ शकतो त्याच्यामधून. फक्त मैदा चांगला नाही आहे आपल्यासाठी. त्यासाठी आपण थोडं गव्हाचं पीठ पण घेतलं त्याच्यामध्ये. तरी पण स्प्रिंग रोल हे आहेत हे कडक आणि छान बनतात. बनवायची पद्धती सोपी आहे. हेही रोल आपले व्यवस्थित फ्राय झालेले. त्याला अजून थोडे फ्राय करून त्यालाही काढून घेऊ. मस्त फ्राय झालेले आहेत आपले. तर टोटल तेवढे याच्यामध्ये आपले 9 रोल बनलेले आहेत. आता आपण इथं टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तर त्याला आपल्याला तडका लावायचा आहे. तर त्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा क्यूब मी बटर टाकलेले आहे. आता याच्यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक कट करून, थोडेसे चिली फ्लेक्स, 1 सुक्या मिरचीला मी बारीक कट केलेलं आणि त्याच्यामध्ये टाकले.
आता हे सगळं थोडंसं फ्राय झालं की गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये लाल मिर्च पावडर टाकायचं. आता इथं आपण हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे, त्याच्यावर हा तडका टाकायचा आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून थोडी कोथिंबीर टाकायची. टोमॅटो सॉसला जर असा तडका लावला तर खूप छान चटणी बनते. चला तर आपण इथं खायला घेऊ. खूप मस्त रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही आहे या रेसिपीला. टेक्निकनं बनवलं तर लवकर होते. आता तुम्हाला दाखवतो आपले जे रोल आहे ते किती क्रिस्पी झालेले आहेत. हे पहा आवाज येतो याचा. तर खूप छान बनलेले आहेत. कट करूनही दाखवतो याला. ॲक्च्युली आपलं फिलिंगही खूप छान शिजलेलं आहे. त्याची टेस्टही खूप छान आहे. आज मंडे स्पेशल आहे. तर आज आम्ही या स्प्रिंग रोलचा जो एन्जॉय आहे तो आम्ही बीचवर घेणार आहोत, समुद्र किनाऱ्याला. आज सुट्टीचा दिवस आहे ॲक्च्युली आमचा. खूप छान बनलेली आहे रेसिपी. तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. चला तर आपण बीचवर जाऊ. हे आपण समुद्र किनाऱ्याला आलेलो आहे. ही वॉल बांधलेली आहे ॲक्च्युली. एका साईडला समुद्र आहे आणि एका साईडला रोड आहे. इकडं हा रोड बनलेला आहे जवळच. आता नवीन बनवलेलं आहे सगळं. आणि ह्या साईडला समुद्र आहे. अंधारामुळे दिसत नाही. खूप मस्त हवा सुटलेली. चला तर आपण हे स्प्रिंग रोल आपण एन्जॉय करू. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. चला पहिला बाईट आपण होम मिनिस्टरला देऊ. त्यांचं मत जाणून घेऊ कसं झालेली आहे. त्यांना खूप छान लागली. तर चला तर अशीच एक नवीन आणि सोपी छान लगेच बनणारी रेसिपी घेऊन आपण पुढच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही असंच काहीतरी विशेष बनवून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही एन्जॉय करा. चला भेटू परत. नमस्कार.